तर वळूया आता पुन्हा सामन्याकडे. चांगला खेळ पाहायला मिळाला आतापर्यंत दत्ता 11 या संघाकडून. आणि पुढील गोलंदाज प्रतीक्षा नगरचा नावाजलेला गोलंदाज अमोल. पण पाहतोय की दत्ता सातत्याने मार्गदर्शन करतोय. 2 मिनिटं थांबायचंय, सामना थांबवायचा आहे. थोड्या तांत्रिक अडचणींमुळे विलंब होतोय, पण हरकत नाही. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात करूया आपण, कारण आपले जे लाईव्ह प्रेक्षक हे थेट प्रक्षेपण जे पाहतायत त्यांना पण कोणता अडथळा होऊ नये म्हणून आपण 2 मिनिटं आपण थांबायचंय. चला सामन्याला सुरुवात करा. धन्यवाद आपल्या सहकार्यासाठी. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्या झाल्या पाहिजे. योग्य जज केलं, वेळेत जज केलं. 1 धाव आपल्या संघासाठी वाचवली, ते म्हणजे यष्टी रक्षकाने. चांगला फटका, चौकार, तडाकेबाज धडाकेबाज चौकार आलाय. बऱ्याच वेळानंतर बोलतो ना सन्नाटेको चीरती हुई सनसनी, तसा हा सनसनीत चौकार आलाय तो म्हणजे फलंदाजाच्या बॅट मधून. आणि धाव संख्या आतापर्यंत पोहोचली ती 16 धावांवर. सांगितलंय मी. आणि चेंडू थेट माझ्याकडे. कॉमेंटेटरच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू. क्या बात आहे, रिव्हर्स स्वीप पाहायला मिळाला. चांगला फटका होता. 1 धाव नक्कीच मिळेल. धाव संख्या झाली आहे ती 19. तर पुढील षटक घेऊन मारा करतोय गोलंदाजाचं नाव तेजस. जसं सर्वांना माहिती तेजस एक्सप्रेस, तेजस ट्रेन, तेजस एक्सप्रेस जशी गती धारण करून आपल्या गतीसाठी ओळखली जाते, तसाच हा गोलंदाज तेजस आलाय पुढील षटक हाताळण्यासाठी. हो, इथे मात्र अति घाई निर्धाव होई. वेगळीच घाई केली फलंदाजाने. त्या चेंडूला जसं काय टोलवायचाच होता. एनी हाव काय होता. तो चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली आहे. थोडंसं गोंधळलेलं क्षेत्ररक्षण. आणि या एका धावेसोबत धाव संख्या झाली ती 22 धावा. 1 मिनिट सॉरी 24 धावा. 24 धावा धाव फलकावर 24.
थांबून टोलावलाय. आपण एक्स्ट्रा मेहनत घेऊ नका, पंच कळवतील. आपण त्याची त्रस्ती घेऊ नका, पंच आपला निर्णय कळवतील. आपलं मार्गदर्शन अमूल्य आहे. पंच आपला निर्णय कळवतील. आपण पाहतोय की अन्ना चषक 2024 हा सामना जो रंगतोय तो स्थानिक संघ वर्सेस अंधेरी 11 हा संघ. स्थानिक मी म्हणणार नाही, पण परिसरातील प्रतीक्षानगर परिसरातील खेळाडू आज खेळत्या दत्ता 11 या दत्ता केळुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली. काय केलं तू माझं, कशा द्यायचं केलं. चल क्रिस मारू गया एक पैक में. चीयर्स. आज थोड़ा मन कर रहा है. पानी टाकलं काय कडक का. थोडीशी दिशाही न गोलंदाजी. अतिरिक्त धाव. चांगला फटका. एका धावेत समाधान. भाई क्रिस लाइफ में पहली बार इधर खड़ा होके थोड़ा मार रहा हूँ पैक, पता है पहली बार. तर एक आगळं वेगळं पारितोषिक. जर या चेंडूवर विकेट मिळाला तर 501 रुपये गोलंदाजाला बाजी ढोल तशा पथकाकडून. चांगला फटका. आणि जे पारितोषिक लगावलं गेलं होतं रोहित सांगळे बाजी ढोल तशा ध्वज पथकाचे मालक क्रिकेट प्रेमी सातत्याने मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये पारितोषिक लगावत असतात. आणि पुन्हा पारितोषिक कंटिन्यू होत आहे. फोनवरून त्यांनी सूचना दिली की या चेंडूवर जर विकेट मिळाली तर 501 रुपये. आणि 501 रुपयाचा मानकरी ठरलाय तो तेजस. तेजसला मी विनंती करेल की सामना झाल्या झाल्या आपले 501 रुपये आपण कलेक्ट करायचे ते माईक वरून. बाजी ढोल ताशा व ध्वज पथक यांच्याकडून तेजसला 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. शेवटच्या चेंडूवरती त्यांनी तो विकेट मिळवला होता आणि 501 रुपयाचा मानकरी ठरला तो तेजस. तर सामना संपल्या तेजसने आपलं पारितोषिक घेऊन जायचं.
तेजसला मी विनंती करेल आपण मंचावरती यायचं. तेजस, जे 501 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जाहीर झालं होतं, तर बाजी ढोल ताशावर ध्वज पथकाचे कोऑर्डिनेटर आणि पथक तेजस आपण मंचाकडे या. आपले 501 रुपये आपण कलेक्ट करायचे. तेजस, मॅच थांबले तोपर्यंत कलेक्ट करू कारण लगेच दुसरा सामना चालतो. गणेश आव्हाड बाजी ढोल ताशा पथकाचे पथक प्रमुख आता इथे उपस्थित आहेत आणि ते जीपे करणार आहेत. आता जीपेचा जमाना आहे, तर जीपे होते तिथे. बाजी ढोल ताशा व ध्वज पथकाकडून 501 रुपये तेजसला इथे जीपे होता. शेवटच्या चेंडूवर टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार तेजससाठी. तर धन्यवाद तेजस आणि बाजी ढोल ताशा व ध्वज पथक मुंबई. चला वळूयात आपण सामन्याकडे. स्क्रीन समोर असलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे, कळकळीची विनंती, आपण खाली बसून घ्या. स्क्रीन जी आपण लावली आहे ती प्रेक्षकांना दिसताय म्हणून आपण खाली बसून घ्या. खाली बसून की आपण थोडंसं बाजूला सरकून. प्रणय, आपण खेळाडूंना थोडंसं तिकडे सरकवा. प्रणय द ओझा, प्रतीक्षा रंगाचा नामवंत अष्टपैलू खेळाडू. पण पाहतोय स्ट्राइक वरती गणेश बंगेरा. आणि हा इथे मात्र गोंधळून ठेवलंय. गडी होतोय बाद. मोठा विकेट मिळतोय गणेश बंगेराच्या रूपात. गणेश बंगेरा परतोय तंबूमध्ये. निर्धाव, कोणतीही धाव आपल्या संघासाठी जमा केलेली नाहीये. बघा, हेच थोडंसं वैशिष्ट्य असतं, वातावरण असतं, गरमागरमीची मॅच. प्रेक्षक बघा, चारी बाजूने प्रेक्षक खचाखच भरलेत. आपण जो बांबूवर हात ठेवलाय तो हात थोडा मागे घ्या किंवा अलगदपणे ठेवा, जेणेकरून तिथे कुठलीही इजा तुम्हालाही होणार नाही आणि कुठलंही नुकसान बांबूंचं होणार नाही. कारण बांबू सर्वांना प्यारा असतो, सगळ्यांना माहिती आहे. स्क्रीन समोर विनंती आहे, स्क्रीनच्या समोर आपण कॅमेरात येत आहे. स्क्रीन दिसत नाहीये, तुम्ही स्वतः बघा कॅमेरामध्ये. स्क्रीनवर पण स्क्रीन क्लिअर दिसत नाहीये. तर व्हाईट टी शर्ट, रेड टी शर्ट, आपण थोडंसं खाली बसून घ्या. स्क्रीनवर आपण दिसताय क्लिअर. पण पाहतोय की चषकाला एक वेगळंच रूप आणि एक एंटरटेनिंग रूप मिळतंय. आणि अण्णा चषक आहे सुद्धा प्रतिष्ठेची टुर्नामेंट. या प्रतिष्ठेच्या टुर्नामेंटमध्ये उतरलेला संघ म्हणजे दत्ता 11. तर पुढील फलंदाज जो 501 रुपयाचा मानकरी ठरला होता तो तेजस आलाय बॅटिंगसाठी. पाहूया तेजस फलंदाजाच्या रूपात काय कामगिरी करतो. थांबून खेळलाय गॅप मध्ये. नाइस प्लेसमेंट टुवर्ड्स द पॉइंट रिजन. 1 रन ॲडेड टू द स्कोर बोर्ड अँड स्कोर हॅज बीन मूव्ह टू 3 रन्स. एक आगळं वेगळं पारितोषिक जाहीर होतंय पुन्हा बाजी ढोल ताशा पथकाकडून. येणाऱ्या काळात जर दत्ता केळुसकर स्ट्राइक वरती आले आणि त्यांनी चौकार लगावला तर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर झालंय.
खणखणीत चौकार. आपण पाहतो की चौकाराचं नाव घेतलं आणि तिथे चौकार मिळाला. दाखवून देतोय फलंदाज योगेश सातत्याने की प्रतीक्षा नगरचा मातब्बार खेळाडू सातत्याने अंडरआर्म क्रिकेट खेळत असतो. आज दत्ता 11 या संघासाठी आपली भूमिका सादर करताना. सर्वांच्या नजर आहेत त्या फक्त एका खेळाडूवर की दत्ता कधी स्ट्राईकवरती येतोय. आपला लाडका दत्ता कधी फलंदाजीसाठी उतरतोय. आतापर्यंत धाव फलकावर एकूण धाव संख्या 10. जिंकण्यासाठी तेवीस रनांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. आणि हा जो गोलंदाज आपण पाहतोय क्या बात आहे. चांगल्या प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूने स्वागत केलंय. टोलण्याचा प्रयत्न आणि आता दत्ता. सगळ्यांच्या नजरा आहेत त्या दत्तासाठी. एकदा आव्हान द्या, आवाज करा की दत्ता. आणि दत्ता उतरलाय. दत्ताच्या प्रत्येक चौकारावर 500 रुपयाचं पारितोषिक बाजी ढोल ताशा व ध्वज पथकाकडून इथे लगावण्यात आलंय. इथे मात्र निर्धाव चेंडू प्रत्येक चौकारावरती बाजी ढोल ताशा व ध्वज पथक. इथलं स्थानिक पथक गेली 6 वर्ष परंपरा जपत आले ढोल ताशाची. आणि हा षटकार लगावला. टाळ्या, जोरदार टाळ्या. बाजी ढोल ताशा पथकाचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे दत्ता केळुसकर. आणि धन्यवाद दत्ता केळुसकर. पण नक्कीच जोक सपाट. दत्ता हा सातत्याने प्रयत्न करत असतो स्थानिक खेळाडूंना चांगली टुर्नामेंट खेळता यावी. आपल्या प्रतीक्षानगर वासियांचं पण थोडंफार नाव, प्रतीक्षानगर खेळाडूंचं नाव हवं याचा तो सातत्याने प्रयत्न करत असतो. आणि पुढील फलंदाज येतोय तो म्हणजे प्रणय. सरसावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा गोंधळ, एकदमच गोंधळवून ठेवलंय सर्व फलंदाजांना. प्रणव हा कांगारू स्पोर्ट्ससाठी सातत्याने क्रिकेट खेळत असतो. लेदर क्रिकेट देखील खेळत असतो. चला फलंदाजीसाठी परततोय तो तेजस. चला मित्रांनो, हारो जितो कोणी पण सर्व खेळाडूंनी वेळ दिला. आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला. आणि हीच आपली कमाई आणि हेच आपलं कडून क्रिकेटला दिलं जाणार महत्त्व. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. पण नक्कीच आपण या अन्ना चषक 2024 मध्ये सहभाग नोंदवला तर त्याबद्दल आपला मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद सर्व खेळाडूंचे, सर्व प्रेक्षक रसिकांचा. आणि पुढील सामना धन्यवाद. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. चांगली खेळी केली. एकदा दत्तासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. धन्यवाद 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 धन्यवाद. आदिरा रॉयल वर्सेस अबी 11 पुढील सामना. चला सज्ज व्हायचं दोन्ही संघांनी.
कमेंटेटर इज टेकिंग अ शॉर्ट ब्रेक. मिलते हैं एक 10 मिनट के ब्रेक के बाद.